नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश गीते. आपणा सर्वांचे यूट्यूब ई लर्निंग चॅनलमध्ये स्वागत. आज आपण इतिहास लेखन व पाश्चात्य परंपरा या प्रकरणाचा उर्वरित भाग म्हणजेच दुसरा भाग अभ्यासणार आहोत. जर तुम्ही पहिला भाग बघितला नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, प्लीज तोही बघा. मागील पाठात म्हणजे भागात इतिहास लेखन, संशोधन पद्धती तसेच आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये ही आपण अभ्यासलेली आहे. आज आपण युरोपीय विचारवंतांची माहिती अभ्यासणार आहोत. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व विचारवंतांचे छान प्रेझेंटेशन करण्यात आलेले आहे. युरोपीय विचारवंत. इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यामध्ये अनेक विचारवंतांचा हातभार आहे. म्हणजे इतिहास नेमका कसा लिहिला गेला पाहिजे, इतिहासाची संशोधन पद्धती नेमकी कशा प्रकारे असायला हवी, हे युरोपातील 6 विचारवंतांनी ती माहिती मांडलेली आहे. त्याची माहिती आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेली आहे. तर आपण एक एक विचारवंतांची माहिती बघूया. पहिले विचारवंत म्हणजे रेने देकार्त. यांचा जन्म इसवी सन 1596 साली झाला आणि त्यांचा मृत्यू इसवी सन 1650 साली झाला. रेने देकार्त यांनी असे सांगितले, इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, आता ऐतिहासिक साधनं म्हणजे कोणती, विशेष करून कागदपत्र, आणि ह्या कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून पाहणे आवश्यक आहे. म्हणजेच याचा अर्थ इतिहास लेखन आपण एखाद्या घटनेबद्दल करतोय आणि ते इतिहास लेखन करत असताना त्यासाठी आपण ऐतिहासिक दस्तऐवज किंवा इतर त्यावेळेचे हस्तलिखिते वगैरे वापरतो. परंतु ही कागदपत्र खरी आहे का, ती नकली तर नाही ना, नंतर कोणी बनावट तर अशा प्रकारे लिहिली नाही ना. म्हणजेच त्या कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून पाहणे आवश्यक आहे किंवा पाहिली पाहिजे, असे मत ज्यांनी मांडले त्यात रेने देकार्त एक हे महत्त्वाचे विचारवंत होते, फ्रेंच विचारवंत होते. त्यांनी एक ग्रंथ लिहिला, डिस्कोर्स ऑन द मेथड. डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथात त्यांनी अतिशय शास्त्रशुद्ध संशोधन सांगितलेलं आहे आणि एक नियम सांगितलेला आहे. रेने देकार्त यांचा नियम असा आहे, एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार करू नये. म्हणजेच याचा अर्थ रेने देकार्त यांना असं बोलायचं आहे की आपण जेव्हा एखाद्या घटनेबद्दलचा इतिहास लिहितो, तो इतिहास लिहिताना आपण अनेक साधनांचं, दस्तऐवजांचं, कागदपत्रांचं त्या ठिकाणी अभ्यास करतो, त्याची विश्वासार्हता पडताळून बघतो. त्यातून आपल्याला काही गोष्टी समजतात, म्हणजे आपण निष्कर्षापर्यंत येतो. परंतु एखादी गोष्ट सत्य आहे अशी निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही. म्हणजे याचा अर्थ समजा तुम्हाला एखाद्या घटनेबद्दलची माहिती मिळाली आणि तुमच्या मनात थोडासा जरी संशय उरला तरी परत पुन्हा एकदा संशोधन करा. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर 1857चा उठाव. 1857च्या उठावामध्ये नानासाहेब पेशवे असे लढले, तसे लढले, त्यांच्याबद्दलची माहिती तुम्ही संकलित केली आणि निष्कर्ष मांडला. परत तुमच्या मनात शंका आली, अरे असं नसावं कदाचित, पुन्हा संशोधन करा. सगळे संशय संपले पाहिजे, तेव्हाच त्या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे. अशा प्रकारचा नियम डिस्कोर्स ऑन द मेथड या पुस्तकामध्ये रेने देकार्त यांनी मांडलेले आहे. पुढील दुसरे विचारवंत होते ते म्हणजे व्हॉल्टियर. व्हॉल्टियर यांचा जन्म इसवी सन 1694 साली झाला आणि त्यांचा मृत्यू हा इसवी सन 1778 साली झाला. त्यांचं पूर्ण नाव फ्रान्सवा मरी अरुये असं त्यांचं पूर्ण नाव होतं. ते एक फ्रेंच तत्त्वज्ञ होते. त्यांनी सांगितलं की इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता त्यावेळेला जो समाज म्हणजे तत्कालीन समाज, तर या तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टीचा सुद्धा विचार होणं आवश्यक आहे. म्हणजे आता काहींनी तर मत असं म्हटलं, इतिहास लेखन म्हणजे काय, तर वस्तुनिष्ठ सत्य म्हणजे कागदपत्र नीट व्यवस्थित पडताळून बघा, त्याची शहानिशा करा, त्याची चिकित्सा करा आणि कागदपत्राबद्दलची सगळी माहिती गोळा करा आणि घटनांचा एक कालक्रम लिहा. तर व्हॉल्टेयर यांचं स्पष्ट मत होतं की फक्त घटनांचा कालक्रम नको आहे किंवा फक्त वस्तुनिष्ठ सत्य नको आहे, तर ज्या काळातला आपण इतिहास लिहितोय, समजा आपण 12व्या शतकातला इतिहास लिहितोय, 6व्या शतकातला इतिहास लिहितोय, तर ते शतक किंवा ते जे दशक आहे त्या दशकामध्ये तिथला समाज काय होता, त्या समाजाच्या परंपरा म्हणजे ते कोणते सण साजरे करत होते, कोणत्या त्यांच्या संस्कृती होत्या,
त्यांचा व्यापार कसा चालायचा, त्यासाठी देवाणघेवाणीसाठी कोणतं विनिमयाचं साधन होतं, तिकडची आर्थिक व्यवस्था कशावर आधारित होती, कशा प्रकारे चालली जायची, शेतीमध्ये कोणकोणती पिकं पिकायची, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा ज्या मानव एक केंद्रस्थान मानून त्याच्या अवतीभोवती फिरणाऱ्या ज्या व्यावहारिक या गोष्टी आहे त्यालाही इतिहासात प्राधान्य मिळालं पाहिजे. म्हणजेच मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार होणं गरजेचं आहे, हेच व्हॉल्टेयर यांनी प्रतिपादन केलं किंवा त्यांनी ह्याच प्रकारे आपले विचार सांगितले की मानवाला प्राधान्य द्या आणि मानवाचं फक्त मानवाने केलेल्या लढाया, युद्ध किंवा ह्याच गोष्टी फक्त पराक्रम ह्याच गोष्टी फक्त नको आहे, तर त्याचा सर्वांगीण विचार व्हायला पाहिजे. म्हणजे शेती, व्यापार, परंपरा, आर्थिक गोष्टी याचा विचार होणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा त्यांनी सिद्धांत सांगितला किंवा मांडला आणि म्हणूनच व्हॉल्टेयर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हणतात. आणि यावरच तुम्हाला 2 मार्कांचा कारणे प्रश्नही येतो, व्हॉल्टेयर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे का म्हणतात. हे स्क्रीनवर लिहिलेले जर पॉईंट आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवले तर आपोआप आपलं 4 मुद्द्यांचं उत्तर इथे त्या ठिकाणी तयार होणार आहे. पुढील विचारवंत ते म्हणजे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांचा जन्म इसवी सन 1770 साली झाला आणि त्यांचा मृत्यू इसवी सन 1831 साली झाला. हे एक जर्मन तत्त्वज्ञ होते आणि त्यांनी सांगितलं की ऐतिहासिक वास्तव हे तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे. आता तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे म्हणजे काय, की जे वास्तव आहे, ऐतिहासिक वास्तव आहे, ते खऱ्या पद्धतीने बुद्धीने जसं आहे तशाच पद्धतीने मांडलं गेलं पाहिजे, यावर त्यांनी प्रामुख्याने भर दिला होता. आणि त्यांनी त्याही पुढे जाऊन सांगितलं की इतिहासातील घटनाक्रम आहे, म्हणजे जे घटना घडल्या, समजा अमुक साली ही घटना घडली, पुढच्या साली ही घटना घडली, आणि या घटनाक्रम जो असतो तो प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो, हे त्यांनी त्यातून सांगितलं. जसं व्हॉल्टेयर यांनी त्याला विरोध केला होता, फक्त घटनांचा कालक्रम नको होता व्हॉल्टेयर यांना, तर यांनी सांगितलं घटनेचा कालक्रम महत्त्वाचा आहे. शिवाय फ्रेडरिक हेगेल यांनी हाही मुद्दा मांडला की वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार इतिहासात बदल होत जाणे हे स्वाभाविक आहे. म्हणजे इतिहास हा काल लिहिला आहे, पूर्वी लिहिला आहे, म्हणजे भूतकाळाचा इतिहास हा लिहिलेला आहे वर्तमान काळात, पण भूतकाळाचे जसे नवीन पुरावे समोर येतील, पुरावे बदलत जातील, तसाच इतिहासातसुद्धा बदल होत जाणार आहे. उदाहरणार्थ हडप्पा संस्कृती, आज आपण अनुमान काढतो उत्खननावरून की त्यांची घरं दुमजली होती, प्रत्येक घरात स्नानगृह होतं, ते लोक अशा प्रकारचं जीवन जगत, त्यांचं समाज जीवन ह्या प्रकारचं होतं. पण उद्या जर का त्यांच्या संस्कृतीत काही सापडलेल्या उत्खननात सापडल्या काही मुद्रा आहे, शिक्के, त्यावरील लिपीचं वाचन जर होऊ शकलं तर कदाचित या संस्कृतीबद्दलची वेगळी माहिती जगासमोर येऊ शकते. म्हणजेच याचा अर्थ जसे पुरावे उपलब्ध होत जाणार आहे ना, तसा इतिहासात देखील बदल होत जाणं स्वाभाविक आहे आणि तो बदल होत जातो. फ्रेडरिक हेगेल यांनी यापुढेही सांगितलं की इतिहासाच्या अभ्यासाच्या पद्धती ह्या जरी विज्ञानाच्या अभ्यासाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या, कमी क्वालिटीच्या नाही. आपण आधीच्या भागामध्ये बघितलं होतं की विज्ञान संशोधन पद्धतीमध्ये प्रायोगिक पद्धत आणि प्रत्यक्ष निरीक्षण पद्धत वापरली जाते आणि तिचे नियम हे सार्वकालिक असतात आणि सार्वत्रिक असतात. म्हणजे त्या शास्त्रशुद्ध पद्धती त्या इतिहासाच्या संशोधन पद्धतीला उपयोगी पडत नाही. परंतु इतिहासाच्याही अशा काही संशोधन पद्धती आहे, त्याही इतक्या चांगल्या आहे, त्या विज्ञानाच्या संशोधन पद्धतीपेक्षा कमी दर्जाच्या, कमी क्वालिटीच्या, कमी प्रतीच्या नाही, अशा प्रकारचं फ्रेडरिक हेगेल यांनी त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे इतिहास हा सुद्धा खरा आणि वास्तव मांडता येतो. त्यांनी अनेक लेख लिहिले, त्यांचे फ्रेडरिक हेगेल यांचे अनेक व्याख्यानेसुद्धा लेक्चर आहे आणि त्यांचे लेख म्हणजे त्यांचे आर्टिकल्स आणि त्यांची व्याख्यानं हे सगळे त्यांचे इन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या पुस्तकामध्ये, या ग्रंथामध्ये त्याचं संकलन करण्यात आलेले. शिवाय त्यांचा स्वतःचाही एक ग्रंथ होता, रिझन इन हिस्ट्री, या पुस्तकातसुद्धा त्यांनी भरपूर अशा प्रकारचं तत्त्वज्ञान मांडलं. रिझन इन हिस्ट्रीमध्येच त्यांनी एक सिद्धांत मांडला, तो म्हणजे द्वंद्ववाद. आता द्वंद्ववाद म्हणजे काय हे बघूया विद्यार्थी मित्रांनो. द्वंद्ववाद म्हणजे फ्रेडरिक हेगेल यांच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी लागते. त्याशिवाय कोणत्याही घटनेचा अर्थच आपल्याला कळत नाही. म्हणजे इतिहासकार हा एकांगी, म्हणजे एकाच बाजूने विचार नाही करू शकत आहे. त्याला कोणत्याही घटनेचं आकलन करून घ्यायचं आहे, ती घटना समजावून घ्यायचं आहे,
त्या घटनेचे दोन बाजूने अर्थ समजून घ्यायचा, चांगले वाईट, खरे खोटे. आणि अशा दोन बाजूने जेव्हा विचार करून घेतो त्यालाच म्हटलं जातं द्वंद्ववाद, म्हणजे इंग्रजीत डायलेक्टिक्स. या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडायचा, म्हणजे सिद्धांत मांडा असं असं झालेलं आहे. आता दुसरा सिद्धांत काय, त्या सिद्धांताला छेद देणारा दुसरा सिद्धांत मांडायचा. असं असं घडलेलंच नाही आहे, मग पहिल्यांदा असं झालं आहे आणि दुसरा सिद्धांत असं घडलंच नाही. तर या दोन्ही सिद्धांतामध्ये तर्काधिष्ठित व्हावं, म्हणजे चर्चा होऊ द्यायची, बराच विचार करायचा, बराच अभ्यास करायचा, आणि त्या चर्चेतून जे सार निघणार आहे, जो निष्कर्ष निघणार आहे, तो निष्कर्ष त्या ठिकाणी स्वीकारायचा आणि ती खरी भूमिका असेल. म्हणजे दोन्ही बाजूने एखाद्या घटनेचा दोन्ही बाजूने विचार करणे, म्हणजे टोकाच्या दोन्ही बाजूने विचार होणे, यालाच म्हणतात द्वंद्ववाद. जसं की आपली शाळा सुटली, क्लास सुटला, आपण घरी जातो आहे आणि बघितलं की एका रस्त्यावर एका बाजूला त्या ठिकाणी एक रिक्षा चालक आणि दोन बाईकवाले यांच्यामध्ये झटापट सुरू आहे, म्हणजे त्यांच्यात भांडण सुरू आहे आणि ते रिक्षावाल्याला मारत आहे बाईकवाले. मग आपण काय अर्थ काढतो, अरे रिक्षावाल्याची चूक आहे आणि म्हणून ते बाईकवाले रिक्षावाल्याला मारत आहे. पण आपण हा काय विचार करत नाही, कदाचित रिक्षावाल्याची चूक नसेल, बाईकवाल्यांची चूक आहे, पण ते दोघे जणही म्हणून त्यालाही मारतात. म्हणजे आपण लगेच अर्थ काढून रिकामे होतो. तर फ्रेडरिक हेगेल यांनी काय सांगितलं द्वंद्ववाद म्हणजे डायलेक्टिक्समध्ये, तुम्ही लगेच निष्कर्षापर्यंत जाऊ नका ना, एखाद्या गोष्टीचा सार घेऊ नका लगेच. तर त्याच्यामध्ये तर्काधिष्ठित उहापोह होऊ दे, दोन्ही बाजूने विचार करा, चांगले वाईट किंवा खरे खोटे या पद्धतीने, त्याला ते द्वंद्ववाद म्हणतात. त्याच्यावर टीप लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा, असा 2 मार्कांचा प्रश्न स्वाध्यायात आहे देखील. पुढील विचारवंत म्हणजे लिओपोल्ड हॉर्न रांके. यांचा जन्म इसवी सन 1795 साली झाला आणि त्यांचा मृत्यू इसवी सन 1886 झाला. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर बर्लिन विद्यापीठात जे काही विचार मांडले गेले त्या विचारावर लिओपोल्ड हॉर्न रांके यांचा जास्त प्रभाव दिसतो. ते एक जर्मन विचारवंत होते आणि या जर्मन विचारवंतांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी हे ठामपणे सांगितलं. म्हणजे तुम्हाला घटनेवर इतिहास लिहायचा आहे, त्या घटनेच्या जे पुरावे मिळतील, जी साधनं मिळतील, जे दस्तऐवज मिळतील, त्याचं चिकित्सा पूर्ण पद्धती चिकित्सा म्हणजे मी मागेही सांगितलं की त्याच्या बारकाईने अभ्यास करणे, अगदी त्याचा केस काढणे, आणि ही पद्धती महत्त्वाची आहे. आणि त्यांनी सांगितलं की मूळ दस्तऐवजाच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची असते. म्हणजे एखादा दस्तऐवज आहे, तो मूळचा वेगळा होता, मग पुन्हा कोणीतरी तो वेगळ्या पद्धतीने लिहिला आणि प्रकाशित केला, पुढे दुसऱ्या लेखकाने लिहिला आणि प्रकाशित केला, तर कधी ना कधी त्याच्यात थोडे बदल होत जाणं स्वाभाविक असतं. समजा आपण बघतो की शिवरायांच्या सुद्धा घटनेबद्दल मग ती शिवजयंती कधी साजरी करायची किंवा अशा गोष्टी आहेत, त्या पुढे पुढे अशा कशा बनत गेल्या, म्हणजे वेगळ्या प्रकारे लिहित गेला. तर एखादी घटनेचा जो मूळ दस्तऐवज आहे, जो आधी सुरुवातीला लिहिला, त्याच्याच आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे. त्याचबरोबर ती जी घटना आहे त्या घटनेच्या संबंधित असलेली सर्व कागदपत्रे आणि दस्तऐवज यांची कसून शोध घेतला गेला पाहिजे, बारकाईने अभ्यास केला पाहिजे आणि नंतरच काही सिद्धांतापर्यंत पोहोचलं पाहिजे, अशा पद्धतीने सुद्धा रांके यांनी सांगितलं. त्याचबरोबर इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली. आता काल्पनिकता म्हणजे काय, म्हणजे आपण काही त्या ठिकाणी आराखडे बांधतो, लगेच इतिहास लिहितो आणि संशोधन न करता नाही, मग हे प्लासीचं युद्ध सिराजुद्दौला या प्रकारे हरला आहे, मग मीर जाफर ह्या कारणामुळे फितूर झाला असेल बरं का, किंवा असं झालं असेल, म्हणजे ही झाली कल्पना केली आपण. काल्पनिकता इतिहासात अजिबात काल्पनिकतेला थारा नाही आहे. आणि या इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर लिओपोल्ड हॉर्न रांके यांनी टीका केली. त्यांनी अनेक लेख म्हणजे आर्टिकल्ससुद्धा लिहिलेले. त्यांचे आर्टिकल्स द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या दोन्ही ग्रंथामध्ये त्यांचे आर्टिकल्स त्या ठिकाणी आहे, त्या संकलित केलेले आहे आणि ते प्रकाशितसुद्धा केलेले आहे. लिओपोल्ड हॉर्न रांकेनंतर पुढील विचारवंत ज्यांचं नाव आहे कार्ल मार्क्स. हे थोडे तुम्हाला जास्त परिचित आहे विद्यार्थी मित्रांनो, की ज्यांचा जन्म इसवी सन 1818 साली झाला आणि त्यांचा मृत्यू हा 1883 साली झाला. कार्ल मार्क्स यांनी 19व्या शतकाच्या उत्तरार्धात त्या ठिकाणी काही सिद्धांत मांडले आणि त्यामुळे त्या समाजात किंवा तत्कालीन समाजामध्ये बदल घडवून आणणारी एक वेगळी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. कार्ल मार्क्स यांनी सांगितलं की इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा असतो. म्हणजेच याचा अर्थ अमूर्त म्हणजे जी कल्पना अस्तित्वात नाही, समजा देव आहे वगैरे वगैरे, आणखीन काही गोष्टी आहे,
ज्या दिसत नाही आपल्याला, आपण बघू शकत नाही, त्याला स्पर्श करू अमूर्त कल्पना आहे. त्या अमूर्त कल्पनांचा इतिहास नाही आहे, तर जिवंत माणसांचा इतिहास आहे. आणि त्यांनी हे सांगितलं की समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी झालेली असते आणि या विषम विभागणीमुळे नेहमीच दोन वर्गात संघर्ष होतात आणि म्हणूनच कार्ल मार्क्स यांनी वर्ग संघर्षाचा इतिहास असतो हे इथे प्रतिपादित केलेलं आहे, हे इथे सांगितलेलं आहे. आता बघा, त्यांनी सांगितलं की मानव आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध साधनावर स्वरूपावर अवलंबून असतो. आता जी उत्पादनाची साधने असतात समाजात, त्या उत्पादनाच्या साधनावर ठराविक अशा वर्गाची एक मालकी निर्माण होते आणि दुसरा वर्ग असतो तो त्या वर्गात तिथे जाऊन त्या ठिकाणी काम करतो. म्हणजे थोडक्यात कार्ल मार्क्स यांनी सांगितलं की समाजात दोन वर्ग असतात, एक आहेरे वर्ग आणि दुसरा नाहिरे वर्ग. ज्या वर्गाकडे उत्पादन साधनांची मालकी असते म्हणजे कारखानदार, भांडवलदार आणि जमीनदार यांचा आहेरे वर्ग, आणि ज्या वर्गाच्या हाती काहीच नसते, ज्याची पिळवणूक होत असते, शोषण होतो, तो म्हणजे नाहिरे वर्ग. शेतकरी, कामगार हा नाहिरे वर्गामध्ये आला. आता काय होतं की हा वर्ग शोषक आहे म्हणजे आहेरे वर्ग, आणि हा शेतकरी आणि कामगारांचा वर्ग शोषित आहे, त्यांचं शोषण होत आहे. आणि हे शोषण होता होता कधी ना कधी तो मागण्या मांडायचा प्रयत्न, आमच्या मागण्या पूर्ण करा. आणि जेव्हा त्या मागण्या पूर्ण होत नाही तेव्हा नाहिरे वर्ग आहे तो कधी ना कधी अन्यायाला वाचा फोडतो, आंदोलन करतो, चळवळ करतो आणि सत्ता हस्तगत करतो. त्यातून वर्गसंघर्ष घडतो आणि अशा पद्धतीचा सिद्धांत कार्ल मार्क्स यांनी मांडला की नाहिरे वर्गाचं म्हणजेच जो दुर्बल घटक असतो समाजात त्याचा नेहमीच जो श्रीमंत वर्ग आहे तो शोषण करतो. आणि हेच त्यांनी मांडलं. त्यांचा जगप्रसिद्ध एक ग्रंथ आहे दास कॅपिटल, आणि या दास कॅपिटलमध्ये त्यांचे प्रामुख्याने विचार मांडलेले आहेत. शेवटचे विचारवंत त्यांचं नाव होतं मायकेल फुको. यांचा जन्म इसवी सन 1926 साली झाला आणि त्यांचा मृत्यू हा इसवी सन 1984 साली झाला. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांनी जे इतिहासाचं लिखाण केलं त्या इतिहासाच्या लिखाणातून एक नवीन संकल्पना अस्तित्वात आलेली दिसते. अगदी अलीकडच्या काळातले हे विचारवंत आहे, इतिहासाचे संशोधन पद्धती सांगणारे. त्यांनी एक ग्रंथ लिहिला मायकेल फुको यांनी, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. म्हणजेच आर्किओलॉजी ऑफ नॉलेज म्हणजे त्या ठिकाणी याचा अर्थ पुरातत्वाचे ज्ञान. आणि यामध्ये त्यांनी सांगितलं की इतिहासाची कालक्रमानुसार अखंडपणे मांडणी करण्याची पद्धत ही चुकीची आहे. म्हणजे जसं की व्हॉल्टेअरने पण थोडासा विरोध केला होता या गोष्टीला. एक कालक्रम घेतला फक्त आणि त्याचे अखंड या दशकात हे घडलं, पुढच्या दशकात ते घडलेलं असेल, आणि अशा प्रकारची जी मांडणी करण्याची पद्धती ती चुकीची आहे. जर असं तुम्ही केलं तर तुम्ही पुरातत्वामध्ये कधीही सत्यापर्यंत पोहोचत नाही. तर त्यासोबत मायकेल फुको यांचा असा विचार होता की भूतकाळामध्ये जी स्थित्यंतर होऊन गेलेली आहे त्या स्थित्यंतराचं सुद्धा स्पष्टीकरण होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच त्यांनी जो ग्रंथ लिहिला, म्हणजे स्थित्यंतर म्हणजे भूतकाळामध्ये जे बदल झाले, कोणते बदल झाले, कसे बदल झाले, या स्थित्यंतराला सुद्धा इतिहासात स्थान पाहिजे. आणि म्हणूनच त्यांनी जो ग्रंथ लिहिला आर्किओलॉजी ऑफ नॉलेज, यालाच ज्ञानाचे पुरातत्व असे त्या ठिकाणी म्हटले गेले. तर हे 6 विचारवंत होते. या 6 विचारवंतांना आपण जरा वेगळ्या पद्धतीने मांडले, कारण याच्यावरती बरेच रिकाम्या जागा आणि चुकीची जोडी ओळखा आणि संकल्पना चित्र पूर्ण करा या गोष्टी येत असतात. तर याला आपण त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने माइंड मॅपने सादर करतो आहे. पहिले विचारवंत रेने देकार्त. म्हणजे असा एक माइंड मॅपचा चार्ट तुम्ही घरी बनवून ठेवा, सहज तुमच्या लक्षात येईल. तर विचारवंत रेने देकार्त, त्यांचा देश फ्रान्स. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव डिस्कस ऑन द मेथड, आणि त्याचे विचार तर मी सांगितलेच आहे. ऐतिहासिक साधनांची, कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे किंवा त्यांचा नियम दिलेला आहे. पुढचे विचारवंत व्हॉल्टेअर, त्यांचा देश फ्रान्स. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव कॅन्डिड, जे आपल्या पुस्तकात नाही आहे. त्यांनीसुद्धा मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार करणे आवश्यक आणि आधुनिक इतिहास लेखनाचे जनक. पुढील विचारवंत फ्रेडरिक हेगेल, देश त्यांचा जर्मनी. त्यांचा ग्रंथ रिझन इन हिस्ट्री, आणि त्यांचे ते सिद्धांत वगैरे आत्ताच आपण अभ्यासले. नंतर पुढील विचारवंत लिओपोल्ड हंट रांके, देश त्यांचा जर्मनी. द थिअरी अँड प्रॅक्टिस हिस्ट्री हे त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे, आणि पुढे त्यांचा विचार किंवा त्यांची माहिती. नंतर कार्ल मार्क्स, देश त्यांचा जर्मनी. ग्रंथ त्यांचा दास कॅपिटल, आणि त्यांनी मांडलेले प्रामुख्याने विचार. त्यासोबतच शेवटचे विचारवंत मायकेल फुको, देश त्यांचा फ्रान्स.
त्यांचा ग्रंथ आर्किओलॉजी ऑफ नॉलेज आणि भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण आवश्यक. तर असा एक माइंड मॅप म्हणजे अशा प्रकारे एक तक्ता बनवला आपल्याला. आणि परीक्षेला जाता जाता एवढा तक्ता जरी आपण बघून गेलो ना, 6 विचारवंत, कधी कधी आपण एक एक विचारवंत वाचत जातो आणि नंतर आपलं कन्फ्युजन होतं. पण इथे 6च्या 6 विचारवंत, त्यांचे देश, त्यांचे ग्रंथ आणि त्यांचा विचार किंवा माहिती हे एकत्र आल्यामुळे आपल्याला त्याची माहिती लिहिणं किंवा मांडणं हे सहज आणि शक्य होत आहे. शेवटचे 2 फक्त छोटे टॉपिक राहिले. एक म्हणजे ॲनल्स प्रणाली. आता ॲनल्स प्रणाली म्हणजे काय? 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. आणि ही इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आल्यामुळे इतिहास लेखनाला एक वेगळी दिशा मिळाली. ॲनल्स प्रणालीमध्ये काय सांगितलं आहे? इतिहासात फक्त काय नको आहे आणि इतिहासात आणखी काय हवं आहे हे थोडंसं मी तुम्हाला तुलनात्मक हे सांगतो. समजा इतिहासात फक्त काय नको आहे. ॲनल्स प्रणाली 20व्या शतकाच्या सुरुवातीस उदयास आली. इतिहासामध्ये आत्तापर्यंत काय होतं आलं? फक्त राजकीय घडामोडी, महान अशा प्रकारचे राजे, महान नेते, त्या अनुषंगाने त्यांनी केलेलं मुत्सुद्देगिरीचं राजकारण, लढाई, युद्ध यावरच लक्ष केंद्रित झालं. आत्तापर्यंत मुलांना तुमचा हाच गैरसमज आहे. इतिहास म्हणजे काय? लढाई, युद्ध, राजा, महाराजा, सुलतान, सम्राट एवढ्यापुरताच इतिहास असतो का? पण ॲनल्स प्रणाली ही जी फ्रेंच विचारवंतांनी विकसित केली, त्याने सांगितलं फक्त एवढ्यावरच लक्ष केंद्रित नको आहे. हेच मुद्दे इतिहासात फक्त नको आहे, जे व्हॉल्टेअरने सुद्धा सांगितले होते. तर इतिहासामध्ये काय हवं आहे? तर तत्कालीन जिथे ज्या काळचा आपण इतिहास लिहितोय, ज्या भागाचा इतिहास लिहितोय, तिथे हवामान कोणत्या प्रकारचं होतं, स्थानिक लोक कशा प्रकारचे राहत होते, त्यांचं राहणीमान, त्यांचं जीवनमान, त्यांचा व्यवसाय, तेथील शेती, तिथे चालणारा व्यापार कशा प्रकारचा होता, तंत्रज्ञानाचा विकास झाला होता का, ट्रान्सपोर्टेशन, दळणवळणाच्या काय सुविधा त्या समाजात होत्या. म्हणजे हे सगळं इतिहासात आलं पाहिजे ना. म्हणजे तो इतिहासाचा अधिक उलगडा आपल्यापर्यंत होतो. शिवाय त्या काळामध्ये जिथे ज्या काळातला किंवा ज्या राजाचा किंवा ज्या भागातला इतिहास आपण लिहितोय, तिथे संपर्काची साधने कोणती होती, समाजाची विभागणी कोणत्या आधारे झाली होती, तेथील समूहाची मानसिकता कशी होती, या सगळ्या विषयांचा अंतर्भाव इतिहासात होणं गरजेचं आहे. हे ॲनल्स प्रणालीने मांडलं. आणि ही ॲनल्स प्रणालीमुळेच त्या ठिकाणी इतिहास विषयाची व्यापकता त्या ठिकाणी वाढली. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचं आणि तिचा विकास करण्याचं देण्याचं काम हे फ्रेंच विचारवंतांचंच आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि शेवटचा टॉपिक या प्रकरणातला तो म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहासाची केलेली पुनर्रचना. कोणी केली पुनर्रचना? तर एक फ्रेंच विदुषी होती आणि या फ्रेंच विदुषीचं नाव होतं सीमा द बोआ. सीमा द बोआ या विदुषीने स्त्रीवादी मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर त्यांनी स्पष्ट सांगितलं की पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करायला हवा. आत्तापर्यंत काय होतं आहे? फक्त इतिहासामध्ये पुरुष, त्याने केलेलं कर्तृत्व, त्याने गाजवलेला पराक्रम, त्याने चालवलेलं राज्य, याच गोष्टी फक्त इतिहासात त्या ठिकाणी समाविष्ट होत होते. यांनाच इतिहासामध्ये समावेश केला जात होता. मग स्त्री ही शूर असू शकत नाही का? कर्तबगार असू शकत नाही का? स्त्रियांचे प्रश्न असू शकत नाही का? आणि म्हणून पुरुषप्रधानचं बाजूने इतिहास लिहिलाय, तर त्याचा पुनर्विचार झाला पाहिजे. आणि हे सीमा द बोआ यांनी प्रथम सांगितलं. तर त्यांनी स्त्रियांच्या विषयी विविध पैलू गोष्टी कोणत्या इतिहासात आल्या पाहिजे त्या प्रामुख्याने ते सांगितले. बघा, स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत असणारी नोकरी. आता जेव्हा स्त्री नोकरी करते, तिला घरही सांभाळावं लागतं आणि ऑफिसही सांभाळावं लागतं. म्हणजे ती दुहेरी भूमिकेत असते. रोजगार आहे, ट्रेड युनियन आहे, त्यासोबत स्त्रियांसाठी काम करणाऱ्या बऱ्याच संस्था आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांचं कौटुंबिक आयुष्य. तर या ज्या विविध पैलू आहे, हे जे स्त्रियांच्या बाजूच्या काही गोष्टी आहे, याचाही इतिहासात सविस्तर विचार करणं, संशोधन करणं गरजेचं आहे. आणि हे विचार प्रथमतः सीमा द बोआ या फ्रेंच विदुषी. आता विदुषी म्हणजे काय? आता जसं पुरुष असतो तो विद्वान असतो आणि स्त्री असते ती विदुषी असते. आणि तिने ते विचार त्या ठिकाणी मांडलेले आहे. आणि हे विचार मांडल्यामुळे 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानला आणि त्यातून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला. अशा प्रकारचे विचार त्यांनी मांडले. विद्यार्थी मित्रांनो, आपण युरोपीय विचारवंत, 6 विचारवंतांचे देश, त्यांचा ग्रंथ, त्यांचे विचार मांडले.
त्यासोबतच आपण ॲनल्स प्रणाली आणि स्त्रीवादी इतिहास लेखन हे सुद्धा अभ्यासलं. इथे हे पहिले प्रकरण पूर्ण झाले. याचा घरी योग्य तो सराव करा, म्हणजेच स्वाध्यायामधील सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्की मिळतील. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.